शहापुरात शिवजयंतीसाठी 500 महिला एकवटल्या. पारंपरिक वाद्य व सांस्कृतिक वेशभूषेने शिवजयंती साजरी. पन्हाळा तालुक्यातील बोरपाडा येथील महिलांनी शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी केली. तब्बल 500 महिलांनी एकत्रित येत शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्याला तरुणांनी प्रतिसाद देत सगळी सूत्रे महिलांच्याकडे देत शिवजयंती साजरी केली. महिलांनी डॉल्बी मुक्त लाईटची रोषणाई टाळत साध्या पद्धतीने शिवजयंतीचे नियोजन केले. सकाळी शिवपाळणा, दारोदारी व गल्लोगल्ली रांगोळी काढली होती. सायंकाळी संपूर्ण गावामधून वाजत गाजत फेरी झाली. यामध्ये हलगी, घुमके, लेझिम, लाठीकाठी, शिवगीते, फुगड्या आदी खेळांचा समावेश केला गेला. भगव्या साडीतील महिला मिरवणुकीच्या आकर्षण ठरल्या. शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेली शिवरायांची तसेच मावळ्याची वेशभूषा आणि चिमुकल्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी गावातील सर्व शिवप्रेमींची उपस्थिती लक्षवेधी होती. विशेष म्हणजे केवळ महिलांनी शिवरायांची पालखी खांद्यावर घेतली होती. तसेच महिलांनी लेझिम खेळ केला. पुढच्याही वर्षी शिवजयंती डॉल्बी मुक्त आणि धोकादायक लेसरयुक्त लाईटला फाटा देत साजरी करण्याचा निर्णय गावातील सर्व महिलांनी घेतला. गावातील महिलांनी एकजुटीने शिवजयंती केल्याबद्दल परिसरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.